हॅलो, नमस्कार. मी प्रियंका. आम्ही ना मार्केटला हां, गेलो होतो आणि 1 किलो रस्त्यावर आहे बघा ना, ना मला. अशा पद्धतीची कोळंबी विकल्या जात होती आणि तुम्हाला खरं सांगते खूप मोठा इसका इसका आमच्यासोबत सूप बनता है क्या? स्कॅम झालेला आहे. वो सब झालं सब कसं, क्या तो करते हैं बोलला उसको की ऐसा क्लीन 1 किलो करके आहे किती बता दो ना? 700-800ला म्हणजे बार्गेनिंग करून एक 1000ला होती, पण 700-800ला त्याने दिली. आणि जेव्हा तो काय बोलला की पूर्ण साल वगैरे काढून ते आहे त्याचं स्किन वगैरे काढून आम्ही तुम्हाला 1 किलो मोजून देऊ आणि त्याने डायरेक्टली मोजून दिली आणि तो बोलला की नाही असं बोललोच नाही. तर असा स्कॅम झालेला आहे आमच्यासोबत. तर तुम्ही पण आधी घेत असताना जर तुम्हाला दिसलं की आधीच तुम्ही बार्गेनिंग करून घ्या. आणि बघू शकतात 1 किलो कोळंबी ही आहे ₹700 घेतलेली आहे ही कोळंबी मी. आणि फक्त एवढी कमी कोळंबी. आणि मला नंतर खूप रिअलाईज झालं की आम्ही नेहमी घेतो ना मार्केटला, तिकडनं घेतली असती तर खूप सारी आली असती. मध्ये फक्त 400 ग्रामच आली कोळंबी आणि सर्व क्लीन केलं. म्हणजे एवढी मोठी कोळंबी होती, पण क्लीन केल्यानंतर बघा केवढीशी झाली. आता हिला स्वच्छ धुवून मीठ हळद लावून देते. आता मी ते कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 3-4 पाणी. बघू शकते जे आहे हा लिंबू पिळते. त्यानंतर हळद, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट. आता मी इथे 10-15 मिनिट कोळंबी छानपैकी मॅरिनेट करून घेणार आहे. कोळंबीचं कालवण बनवायचं आहे, तर मी इथे घेतलेलं आहे 2 कांदे आणि मी सिंपल पद्धतीने बनवणार आहे, जे घरात अवेलेबल आहे त्याच पद्धतीने. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे ओलं नारळ. तुमच्याकडे सुकं नारळ असेल तुम्ही घेऊ शकता. आता मी इथे सर्व कट करून घेतलेलं आहे. कांदा, टमॅटो आणि खोबरं. आता तेलामध्ये हे थोडं आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ॲड करत आहे अद्रक लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ. आणि सिंपल पद्धतीने आणि खूप लवकर होते ही कोळंबीची भाजी. तर खूप टेस्टी अशी लागते. तर नक्कीच ट्राय करा. आणि इथे मी थोडं 2-3 मिनिट छानपैकी ते मी ना हा जो मसाला आहे पूर्ण फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आणि सिंपल पद्धतीनेच मी फोडणी देणार आहे भाजीला. तुम्ही बघू शकता मी यामध्ये काही एक्स्ट्राचे मसाले टाकलेले नाही, जे आहे घरात अवेलेबल तेच. आता त्याच कढईमध्ये मी जो मसाला ग्राइंड केला तो टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता त्यामध्ये मी त्यामध्ये टाकणार आहे मिरची पावडर, गरम मसाला, धनिया पावडर आणि हळद. कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकतात मिरची पावडर. इथे छानपैकी मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि हा जो मसाला आहे 3-4 मिनिट कमी गॅसवर मस्त शिजवून घेणार आहे. थोडंसं मी त्यामध्ये चवीनुसार मीठही ॲड केलेलं आहे. आणि याआधी मी कोळंबी मॅरिनेट करत होती तेव्हाही मीठ टाकलेलं आहे, तर त्यासाठी मी यामध्ये थोडं कमीच टाकलेलं आहे. आता हे जे मसाला आहे मस्त शिजू देणार आहे झाकण ठेवून. आणि तुम्ही बघू शकतात 5-6 मिनटानंतर मसालाही खूप छान आपला असा रेडी झालेला आहे. आता यामध्ये मी कोळंबी टाकून घेणार आहे. कोळंबी टाकूनही 2-3 मिनिट छानपैकी मिक्स होऊ देणार आहे. आता त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. पाणी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीची तुम्ही ग्रेव्ही बनवू शकतात यामध्ये. तर
यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मस्त 10-15 मिनिट कमी गॅसवर आपली कोळंबी छानपैकी शिजवून घ्यायची आहे. आणि खूप छान अशी रेसिपी आहे कोळंबीची. सिंपल कोळंबीची भाजी आहे ही. कालवण खूप छान असं तयार होतं आणि 10-15 मिनिटानंतर छानपैकी कोळंबी ते शिजवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. पुन्हा भेटूया. बाय. टेक केअर.